फक्त 200 ग्राम बेसनपासून आपण ताट भरून बेसनची मस्त अशी बर्फी बनवणार आहोत. तर आता चला, रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधनसाठी आपण बनवूया स्पेशल अशी बेसन बर्फी. जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे. अगदी तुम्ही 200 ग्रॅमपासून 1 किलो, 2 किलो, 5 किलो केली तरी तुमचं प्रमाण हे चुकणार नाही. 200 ग्रॅम इथं मी तूप घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये निम्म्यापेक्षाही कमी आपण तूप घालून घेणार आहोत. साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही सनफ्लावर किंवा डालडा तूपही घेऊ शकता. आपल्याला जे हवं ते आपण घेऊ शकतो. इथे 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता मी कढईमध्ये बेसन पीठ घालून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला बेसन हे अगदी मंद आचेवर भाजायचं आहे. जर आपण गॅसची फ्लेम मीडियम किंवा फुल फ्लेम केली तर आपलं बेसन पीठ हे कच्चं राहील व बर्फी खाताना ती टाळायला चिटकेल. म्हणून अगदी मंद आचेवरती आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मी बघा आता बेसन पीठ भाजत आहे. सुरुवातीला ते अगदी कोरडं आहे. त्यामध्ये आपण 1, 2 ते 3 चमचे साजूक तूप अजून घालून घेणार आहोत आणि गरजेनुसारच आपण तूप घालणार आहोत. बघा आता मी ते तूप घालून घेत आहे. तूप आपण थोडं करूनच वापरणार आहोत. बघा आता इथं 3 चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे. चमचा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो, रेग्युलर चमचा, तोच आपण यूज केलेला आहे. बघा आता बेसन पीठ छान नरम झालं आहे. इथे माझा कॅमेरा बंद पडला होता. इथे मी परत 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. बघा आता पिठाला छान असे बबल्स येत आहेत. बघा एवढ्याच चमच्याने मी तूप घेतलेलं आहे आणि इतकं तूप आता आपलं शिल्लक राहिलेलं आहे. थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि ते सुरीने बारीक असे कट करून घेतलेले आहेत. ते आता मी साईडला ठेवून घेणार आहे. बेसन पिठाचा असा मस्त खमंग असा सुगंध येत आहे. कलरही बदललेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये ड्रायफ्रूट कट करून ठेवलेले आहेत. ते पण आपण बेसनमध्ये टाकून घेणार आहोत. 1, 2 ते 3 मिनटापर्यंत परत आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत. म्हणजे जे आपण ड्रायफ्रूट कट केलेले आहेत ते पण मस्त क्रंची लागतील खाताना, कारण ते तुपामध्ये छान तळले जातात. बघा अशा प्रकारे आता कलर मस्त बदलेपर्यंत 2 ते 3 मिनटं मी भाजून घेतलेलं आहे. तूप आपलं भरपूर शिल्लक राहिलेलं आहे. 150 ग्रॅमपर्यंत आपल्याला तूप लागलेलं आहे. आता इथे मी 2 चमचे इतकं दूध घालून घेणार आहे. दुधामुळे जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते छान असं रवाळ होतं. अर्थात मी इथं थोडं बेसन पीठ जाड दळून आणलेलं होतं. साधं बेसन पीठ घेतलं तर त्यात दूध घालणं हे कंपल्सरी आहे, म्हणजे जेणेकरून बर्फी अगदी छान रवाळ होईल. दूध टाकल्यामुळे बघा ते असं फसफसून आलं, म्हणजे त्यामध्ये जे बेसनाचे कण आहेत ना ते असे दाणे तयार होतात. आता आपण कढई साईडला ठेवून घेऊ. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 200 ग्रॅम इतकीच साखर घेतलेली आहे. साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि लगेच चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर साखर ही तळाला चिटकून बसते. बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणीमध्ये. साखरेच्या या पाकामध्ये मी आता केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत. केसरच्या काड्यांनी असा खूप कलर येत नाही, त्यासाठी मी इथे थोडा फूड कलर वापरणार आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. अगदी किंचित असा आपण कलर घालून घेतलेला आहे आणि बघा आता छान पाक तयार होतो आहे आपला मस्त. आपल्याला पाक फार कडक बनवायचा नाही आहे. व्हिडिओला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर पुढे तुम्ही मला कमेंट करायलाही विसरू नका. बघा असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे चिपचिप असा झाला पाहिजे. अजून आपण 2 मिनिटपर्यंत हा पाक असा शिजवून घेणार आहोत. पाक आपण चेक करूया. बघा आता हलकासा त्याचा तार तयार झालेला आहे, म्हणजे आपला पाक छान झालेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि त्या बेसन पिठामध्ये आपण हा पाक ओतून घेणार आहोत आणि कंटिन्यू असं परत आपल्याला 2 ते 3 मिनिट मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मंदवरतीच आपण पूर्ण बर्फीचं काम केलेलं आहे.
चवीसाठी आपण इथे वेलची पावडर घालून घेणार आहोत. आता बेसन पिठामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. बघा आता सध्या आपल्याला हे मिश्रण पातळ दिसत आहे. थोडं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये पण टाकू शकता. आता इथे बेसन पिठा ओतून घेतलेला आहे ताटामध्ये. ही क्रिया आपल्याला एकदम पटापट करायची आहे. ताटामध्ये छान असं पसरवून घेतलेलं आहे. माझ्याकडे चांदीचा वरखा आहे. तो चांदीचा वरखा मी यावर लावून घेत आहे. तुम्ही नाही लावला तरी चालेल, असेल तर लावा, खूप छान दिसते. ड्रायफ्रूट नसले तरी आपण फक्त वेलची पूड घातली तरीसुद्धा ही बर्फी एकदम अप्रतिम चवीची बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. घरात आपल्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील त्या वस्तूंपासूनच आपल्याला ही बर्फी बनवायची आहे. आणि वरतून मी थोडं हलकं प्रेस केलेलं आहे, म्हणजे जे आपले ड्रायफ्रूट आहे ते छान चिपकून बसतील. 1 तासासाठी आपण सेट करायला ठेवलेली आहे. बाहेरच ठेवलेली होती. आता मी इथे सुरीने याचे काप पाडून घेणार आहे. आता काप पाडून झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता काढून दाखवते की आपली बर्फी कशी झालेली आहे. बर्फी अगदी अप्रतिम झालेली आहे, मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा रक्षाबंधन सण हा मस्त बर्फीसोबत सेलिब्रेट करा. बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते. बघा किती छान अशी बर्फी तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळेल इतकी छान मऊ झालेली आहे. अजिबात कडक झालेली नाही आहे. जर आपला पाक जास्त कडक झाला तर आपली बर्फी ही कडक होते. बघा असे पीस मी आता काढून घेत आहे आणि प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे. बघा नरमपणा इतकी मस्त झालेली आहे. ज्यांना दात नसतील तेही सहज खातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बर्फी ट्राय केल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.